एकनाथ शिंदेने निर्णय करायचा आहे. एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं. पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील. पण काल तुम्ही म्हटलात की ही जागा शिवसेनेची आहे आणि एकनाथ शिंदेच या जागा एकनाथ शिंदेच निर्णय करतील. आता राष्ट्रवादी आणि दावा आता राष्ट्रवादी आणि आम्ही भाजपने म्हटलं आहे की त्यांची सिटिंग सीट आहे, त्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळं एकनाथ शिंदेने निर्णय करावा. पण काल गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते, त्यांनी 2-3 उमेदवारांची चर्चा केली आहे. त्यांनी काही अहवाल आपल्याकडे दिला आहे की कोणते उमेदवार नाही. आमचा काय अधिकार आहे, आमचा काय संबंध आहे? संबंध महायुतीचा आहे. त्यांनी दिलेल्या सीट निवडून आणण्याचा आमचा संबंध आहे. ती सीट 51% मतं घेऊन निवडून यावी एवढा संबंध आता आमचा भुजबळ साहेब राष्ट्रवादी भाजपाचा आहे, महायुतीचा आहे. शेवटी निर्णय एकनाथ शिंदेनी करायचा. शांतिगिरी महाराजांनी देखील मागणी केली होती आपल्याकडे, आमच्याकडे भेट घेतली त्यांच्या अनुयायांनी. मलाही शांतिगिरी महाराज चारदा माझी चर्चा झाली आहे. पण शेवटी निर्णय एकनाथ शिंदेजींनी करायचा आहे. आम्ही आणि भुजबळ साहेबांनी, राष्ट्रवादी असेल भाजप असेल, त्यांनी जो उमेदवार देतील त्याला 51% मतं कशी मिळतील आणि ते कसे निवडून येतील याकरता आम्हाला काम करायचं आहे. पण बावनकुळे साहेब आता 8-15 दिवस राहिलेत फक्त, म्हणजे 2 दिवस भरण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी, आणि 18 दिवस फक्त आता जागा म्हणजे प्रचारासाठी राहिले. मग ही सीट निवडून आणण्यासाठी किती कठीण होणार आहे? त्यासाठी लवकर चर्चा. एकदा एकनाथ शिंदेजींनी सीट जाहीर केली, त्यांनी फॉर्म भरला, तर मग आम्ही आमचं सेटअप तयार आहे महायुतीचं. म्हणजे शिवसेना शिंदे गट सीट भरवू शकते का असं? तर 100% शिवसेना एकनाथ शिंदेजीनेच ते करायचं आहे आणि आम्ही त्यांना 51% मतं देऊन निवडून आणायचं आहे. हेच काम आम्हाला करायचं आहे. ठाण्याची जागा डिक्लेअर केली, कल्याणची जागा डिक्लेअर केली, नरेंद्र मस्कींना तिथून उमेदवार देण्यात आलेले आहे. मात्र नाशिकची जागा त्यांनी अद्याप देखील डिक्लेअर का केली नाही? आता त्यांचा अधिकार आहे ना. त्यांच्या पक्षामध्ये मी कसं बोलायचं आणि भुजबळ साहेबांनी कसं बोलायचं? त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी निर्णय करायचा आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. शेवटी पक्षीय राजकारणात त्यांनी निर्णय करायचा आहे. राष्ट्रवादीचा निर्णय भुजबळ साहेबांनी, अजित पवार साहेबांनी करायचा आहे. भाजपाचा निर्णय आमच्या केंद्रीय नेतृत्वाने करायचा आहे. देवेंद्रजींनी पुढाकार घ्यायचा आहे. पक्ष म्हणून आम्हाला काम करायचं आहे. पण शेवटी पक्षाचे निर्णय त्यांनी करायचे असतात. कधीपर्यंत होईल? मी वारंवार सांगतोय की एकनाथ शिंदेजींना सांगावं लागेल. उशीर झाल्यामुळे, उमेदवारी जाहीर होण्यासाठी उशीर झाल्यामुळे भुजबळ साहेबांनी स्वतः माघारी घेतली होती की इतक्या लवकर आता कमी वेळ राहिला आहे, प्रचार होऊ शकत नाही. तुमच्याच महायुतीतला एक पक्ष जर इतका उशिरा लावत असेल तर तुमची एक सीट जाण्याची वेळ आलेली आहे. मग तुम्ही सिरियसली गंभीरपणे त्यांच्याशी काही या विषयावर बोलत? सीट वगैरे काही जात नाही. 18 दिवस बाकी आहे आणि त्यामुळं भुजबळ साहेब, आम्ही, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि भाजपा, राष्ट्रवादी, खास करून महायुती, इतकं मोठं जाळं आहे. आता 2 आमदार भुजबळ साहेबाचे या लोकसभेमध्ये 3 आमदार आहेत आणि त्या ठिकाणी भाजपाचे 3 आमदार आहेत. त्यामुळं एक मला वाटतं काँग्रेसचा आहे. तर अशी स्थितीमध्ये मजबूत तर आहे महायुती. काही वेळ लागत नाही. सीट डिक्लेअर झाली की 17-18 दिवस पुरे आहे. माहितीमधीलच काही तुमचे आमदार असो किंवा काही पदाधिकारी असो, ते म्हणतात की इथले विद्यमान खासदार तिकीट दिलं तर ते पडतील म्हणून. असं एकंदरीत समन्वय नाही कुठेतरी? ही काही कोण्या 4 व्यक्तीची निवडणूक नाही आहे. 22 लाख मतदाराची निवडणूक आहे. ही काही कोऑपरेटिव्हची नाही आहे. 10 मतदार बसले आणि त्यांनी निर्णय केला. जनतेची निवडणूक आहे. जनतेला मोदीजींना मत द्यायचं आहे. देशाचं पंतप्रधान कोण व्हावे नाशिककराला विचारलं तर मोदीजी सांगतात, राहुल गांधी सांगत नाही. त्यामुळं जेव्हा उमेदवार येतील ते उमेदवार मोदीजीला मत देणार आहे. कोणी उमेदवार दिला एकनाथजींनी किंवा कोणी उमेदवार दिला महायुतीने, शेवटी मत डायरेक्ट मोदीजीला जाणार आहे. त्यामुळं लोक हा काळजी करणार नाही की कोण उमेदवार ना कोण उमेदवार, मोदीजीला मत द्यायचा हा प्रश्न आहे. पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल. मागच्या काही दिवसांपूर्वी बावनकुळे साहेब, भुजबळ साहेबांनी माघारी घेतल्यानंतर राज्यातील काही जे ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या संदर्भात आजच्या बैठकीत, कारण आणखीनही 2-3 टप्पा आहेत मतदानाचे, त्या संदर्भात आजच्या बैठकीत काही चर्चा झाली होती? साहजिक नाराजी व्यक्त होणार आहे. कारण भुजबळ साहेबांचं संपूर्ण आयुष्य जे आहे जर बघितलं तर त्यांनी 18 पगड जाती, 12 बोलतेदार, ओबीसी समाजाकरता त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे. आणि साधारण त्यांचं नाव जेव्हा येतं एखाद्या वेळी, शेवटी नावं येत असतात. काही ठिकाणी माझे नाव आलं वर्धेमध्ये, भुजबळ साहेबांचं नाशिकमध्ये आलं. तर जेव्हा एखादे समर्थक असतात, हे समर्थक आता तयार होत असतात आणि ते काही चूक नाही आहे. त्यामुळे संघटनाची नाराजी होणारच आहे. कारण भुजबळ साहेब तसे या राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्यामुळे काही काळ नाराजी असणार आहे, काही काळ वाईट वाटणार आहे. काही व्यक्तिगत समर्थक असतात ज्यांना वाटतं की आपला नेता हा
लोकसभेत गेला पाहिजे, विधानसभेत गेला पाहिजे. तर त्यावेळेस ती तात्पुरती नाराजी असतं. भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं, त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं की मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे. आणि मला विश्वास आहे भुजबळ साहेब नेहमी मोदीजींना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांचं नेहमीच समर्थन राहिलं आहे. आणि आता तर ते महायुतीचे नेते आहे, मोठे नेते आहेत, पहिल्या 3 मधले मोठे नेते आहे महायुतीमध्ये. आणि मग अशा वेळी भुजबळ साहेब निश्चितपणे मोदीजीचा विकसित भारताचा संकल्प जो आहे त्याला निश्चितपणे त्यांचा हा पहिल्यापासून पाठिंबा राहिला आहे, आजही पाठिंबा आहे, उद्याही पाठिंबा राहील. आणि मी त्यांनी मला बोलताना हेच बोललं आहे की आपल्याला मोदीजी या देशाचे पंतप्रधान करण्याकरता आपल्याला सर्वस्व करायचं आहे. मोदी आणि शहांनी छगन भुजबळांचं नाव सुचवलं होतं तसं त्यांनी देखील सांगितलं. मात्र मग भाजपचा विरोध होतो की शिवसेनेचा? कोणाचाच विरोध नसतो, कोणाचाच विरोध होत नाही. महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, काही गोष्टी त्या ठिकाणी पुढे जावं लागतात. तर रामटेकमध्ये नागपूरमध्ये 100% भाजपची सीट आहे. सर्व आमदार आमचे, सर्व सरपंच आमचे, सर्व पण महायुतीला द्यावी लागली शिवसेनेला. इथे हीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादी आणि बीजेपीच आहे. पण शेवटी कॉम्प्रोमाइजमध्ये सीट त्यांना गेली आहे कारण त्यांच्याकडे होती ती. आणि 13 जेव्हा आमदार 13